लाखाची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, आमनापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद बुचडे 9130035511, किरण निकम 9579771177, विनय राजमाने 9503415050। शरीराला वाईट सवयींमुळे हृदयविकाराचा धोका। डॉक्टर जोशना पाटील, गोटखिंडी, साध माणुसकीच्या वतीनं व्याख्यानमाला। बैठी जीवनशैली, चुकीचा आहार, धूम्रपान, मद्यपान अशा वाईट सवयींमुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे। योग्य आहार विहार, प्राणायाम, योग्य व्यायाम अशा चांगल्या सवयी लोकांनी लावून घ्याव्या, असे आवाहन डॉक्टर जोशना पाटील, पुणे यांनी केलं। त्या गोटखिंडी तालुका वाळवा येथील साध माणुसकीची या सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील प्रथम पुष्प गुंफताना तुझं आहे तुझ्यापाशी या विषयावर बोलत होत्या। त्या पुढे म्हणाल्या की थोडी ड्रायफ्रूट्स, मोड आलेली कडधान्ये, फळे, विशेषतः लिंबूवर्गीय फळे हा नाश्ता सर्वोत्तम असून आहारात तेल, साखर, बेकरी पदार्थांचा वापर कमी करावा। जेवणात घरातील साजूक तुपाचा वापर करावा। तसेच गाजर, मुळा अशी सॅलड व भाजीपाला याचा वापर करावा। शरीराला आपल्या वजनाच्या प्रति 20 किलो मागे 1 लिटर असे पाणी प्यायला हवं। योग्य आहार व व्यायाम करा, तरच आपण सुखी आणि आरोग्यमय जीवन जगू शकतो। कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येऊन डॉक्टर सचिन शिंगोटे व सौ संचिता शिंगटे यांच्यामार्फत पैठणीचे वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संचिता शिंगटे यांनी सूत्रसंचालन, आकाताई सुतार यांनी आभार, मनीषा नांगरे यांनी मानले। उपस्थित पाहुण्यांचा सत्कार भारती मोरे आणि उज्ज्वला माळी यांनी केला। कार्यक्रमात संस्थेचे सभासद, गोटखिंडी व परिसरातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। हा कॅल्शियम स्कोर आपण कमी करू शकतो। प्रत्येक वेळेस प्लास्टिक बायपासच लागेल असं नाही, कारण मी काय बोलले, जर वयस्कर लोक आहेत आणि जर तुम्ही डायबेटिक आहात तर तुमचं कॅल्शियम स्कोर असाही वाढतो। मग काही वेळा जरी तुम्ही प्लास्टिक केली, बायपास केली, तर तो ग्राफ्ट परत ब्लॉक होतो किंवा जो स्टेंट परत ब्लॉक होतो। याचा अर्थ असा नाही की ते ऑपरेशन चुकीचं झालं, तुमच्या शरीरात कॅल्शियमचं सेफ डिपॉझिशन फास्ट वाढतं। मी का जे सांगितलं तुम्हाला, विटॅमिन डी, B12 वगैरे घ्या, ते महत्त्वाचं आहे। तुमचे BP, शुगर कंट्रोलमध्ये ठेवा। हे जर केलं तर कॅल्शियम असंही कमी डेव्हलप होतं, पण जर डेव्हलप झालं तर काही IV ट्रीटमेंट्स आहेत त्याला, की तुम्ही तो कॅल्शियम स्कोर कमी करू शकता। एक्झॅक्टली त्यासाठीच पेशंट माझ्याकडे जास्त येतात। फक्त खूप वेळ कमी आहे आणि मग हे जर मी सगळं सांगत बसले तर मिनिमम 5-6 तास मला